एफ-वाय-बी-एच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य स्तर मराठी, द्वितीय सत्रासाठी मराठी साहित्य एकांकिका आणि भाषिक कौशल्य विकास हा विषय आहे. या विषयामध्ये एकांकिकेचं तात्विक विवेचन आणि मराठी एकांकिका या अभ्यास पुस्तकामध्ये पु. ल. देशपांडे लिखित विठ्ठल तो आला आला आणि दत्ता पाटील लिखित हंडाभर चांदण्या या 2 एकांकिकांचा अभ्यास करायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला एकांकिका या साहित्य प्रकाराचे तात्विक विवेचन अभ्यासायचे आहे. यामध्ये आपण एकांकिका या साहित्य प्रकाराचे स्वरूप, घटक, संहिता मूल्य व प्रयोग मूल्य अभ्यासणार आहोत. एकांकिका हा नाटकाचा एक उपप्रकार आहे. म्हणून प्रथमतः नाटक या साहित्य प्रकाराचं स्वरूप आपल्याला समजून घ्यावं लागेल. नाटक या शब्दाचा मूळ अर्थ अभिनय करणे असा आहे. नर्त या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होऊन नट हा शब्द प्राकृतात आला. नर्त या शब्दाचा अर्थ नाचणे असा आहे. नट म्हणजे अभिनय करणारा, सोंग करणारा आणि नाटक म्हणजे नाट्यरूपाने सोंगाच्या रूपाने दाखवणे किंवा सादर करणे होय. नाट्यशास्त्र या ग्रंथाची निर्मिती भरतमुनी यांनी केली. त्यांनी नाटकाला क्रीडनीयक असे म्हटले आहे. विविध भावांनी आणि प्रसंगांनी संपन्न असलेल्या लोकवृत्ताची, जगातील लोकांच्या आचारविचारांची अनुकृती म्हणजे नाटक. नाटक म्हणजे भावानुकीर्तन. नाटक म्हणजे जीवनाचे दर्शन घडवणारा आरसा असेही म्हटले आहे. नाटक म्हणजे प्रसंग आणि संवाद यांच्याद्वारे व्यक्त होणारा संघर्षमय कथात्मक अनुभव किंवा नाटक म्हणजे माणसाच्या अंतर्बाह्य क्रियाप्रतिक्रियांचे दर्शन घडविणारा आकृतिबंध होय. अशी नाटकाची ढोबळमानाने व्याख्या केली आहे. सिरोरे या ग्रीक तत्ववेत्याने नाटक हे जीवनाचे अनुकरण आहे, चालीरीतींचा आरसा आहे, सत्याचे प्रतिबिंब आहे असे म्हटले आहे. तर कोलरिजने नाटक हे निसर्गाचे अनुकरण नसून त्याची नक्कल आहे अशी व्याख्या केली आहे. नासी फडके हे नाटक गर्दीसाठी असते असे मानतात. वसंत देसाई हे नाटकाचे अस्तित्व प्रेक्षकांशिवाय विफल मानतात. वि. शिरवाडकर यांना वाङ्मयीन गुणवत्ता हा चांगल्या नाटकाचा पहिला निकष वाटतो. पु. ल. देशपांडे हे नाटक हा एक साहित्य प्रकार आणि रंगमंचावर सादर होणारा कलाप्रकार असल्याचे मानतात. मराठी विश्वकोशाच्या 8व्या खंडामध्ये भालचंद्र फडके हे नाटक म्हणजे प्रसंग आणि संवाद यांच्याद्वारा व्यक्त होणारा संघर्षमय कथात्मक अनुभव अशी नाटकाची व्याख्या करतात. आता आपण नाटकाचे घटक अभ्यासणार आहोत. नाटकाचे लेखन आणि सादरीकरण केले जाते, म्हणून नाटकाचा लिखित, संहिता आणि सादरीकरण म्हणजेच प्रयोग अशा दोन्ही अंगांनी विचार केला जातो. येथे संहिता मूल्य आणि प्रयोग मूल्य या दोन्ही अंगाने आपल्याला याचा विचार करायचा आहे. संहितेच्या अंगाने नाटकाचे विषयसूत्र, संविधानक, पात्रचित्रण आणि संवाद असे घटक आहेत. तर सादरीकरणाच्या अंगाने अभिनेते, अभिनय, नेपथ्य, वातावरण निर्मिती, संगीत यांचा विचार करावा लागतो. सादरीकरणामध्ये नाटकाच्या संहितेतील आशय दृकश्राव्य पद्धतीने अधिक प्रत्ययकारी करण्याचा विचार केला जातो. हा विचार व्यावहारिक आणि तांत्रिक अशा 2 पातळ्यांवर केला जातो. पात्रचित्रण हा नाटकातील एक महत्त्वाचा घटक आहे. मात्र नाटक हे प्रयोगप्रधान असल्यामुळे ही पात्रे रंगमंचावर सादर केली जातात. नाटकातील आणखीन एक महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद होय. नाटकाचे संविधानक, पात्रांची नावे, त्यांचे परस्पर संबंध, स्थलकालाचा अवकाश अशा अनेक बाबी संवादातून उलगडत जातात. पात्राला उभे करण्याचे काम संवाद करतात. तसेच नाटकाचे विषयसूत्र पुढे नेण्याचे काम संवाद करीत असतात. संविधानकाला अनुसरूप संवादाची भाषा नाटकाला अर्थपूर्ण करीत असते. नाटकाची परिणामकारकता वाढवण्यासाठी ध्वनी आणि प्रकाशाचा उपयोग केला जातो.
ध्वनी हे नाटकाची मनोरंजकता, आशयाची परिणामकारकता वाढवते. एकांकिकेचे स्वरूप आणि संकल्पना. भरताच्या नाट्यशास्त्रात दशकरूपक प्रकरणात नाटकाची 10 अंगे सांगितलेली आहेत. त्यात उत् उत्सृष्टिकांक असे नामाभिधान असलेल्या अंगामध्ये अंकरचनेचा उल्लेख आढळतो. विश्वनाथाने साहित्य दर्पणमध्ये दिलेल्या उपरूपकांच्या 18 प्रकारांमध्ये एकांकिका येतात. भासाने स्थलकाल आणि कथानकाची एकता साधणाऱ्या प्रभावी व्यक्तिरेखा असलेल्या व एकसंध स्वरूपाच्या 5 स्वयंपूर्ण एकांकिका लिहिल्या. प्राचीन संस्कृत काव्यशास्त्राने एकांकिका एककेंद्री, गतिमान व एकात्म संस्कार करणारी मानली आहे. तंजावरच्या ग्रंथसंग्रहालयात सरफोजीराजे भोसले, शहाजीराजे भोसले यांच्या हस्तलिखितातील श्री लक्ष्मीनारायण कल्याण नाटक इसवी सन 1690 ही मराठीतील पहिली एकांकिका मानली जाते. याचा अर्थ भारतीय परंपरेत एकांकिका अस्तित्वात होती. मराठीतही ब्रिटिशपूर्व काळात प्रयोगक्षम एकांकिका अस्तित्वात होत्या. परंतु आजच्या आधुनिक एकांकिकेची परंपरा ही संस्कृत नाट्य परंपरेपेक्षा पाश्चात्य परंपरेशी अधिक जवळची आहे. म्हणून आजची एकांकिका पाश्चात्यांच्या प्रभावातून, पाश्चात्य नाट्य परंपरेतून विकसित झाली आहे असे म्हणावे लागते. तसेच एकांकिका ही संज्ञाही वन ॲक्ट प्ले वरून आली आहे. ही संज्ञा मराठीमध्ये एकांकी, नाटक, एकांक अथवा एकांकिका म्हणून मान्यता पावली आहे. एकांकिका हा नाटकाचा एक उपप्रकार आहे. एक अंकाचा कालावधी असे एकांकिकेचे स्वरूप असते. एकांकिकेचे स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या अभ्यासकांनी केलेला आहे. मराठी विश्वकोशाच्या 2ऱ्या खंडात एकांकिका म्हणजे एक अंकी नाटक अशी सुटसुटीत व्याख्या येते. तिचे स्वरूप स्पष्ट करताना एकांकिका ही एकरसात्मक, एककेंद्री, एकजिनसी नाट्यकृती असते. काव्यामध्ये भावगीताचे जसे स्वरूप असते, तसेच नाट्य प्रकारात एकांकिकेचे असते. एकांकिकेत एकच प्रसंग व एकच घटना असते. त्यामध्ये उपकथानकांना अवसर नसतो. अत्यंत मोठ्या संदर्भाचा गतिमान भार घेऊन एकांकिकेची सुरुवात होते. या संदर्भामुळे नाट्यवेग अखेरपर्यंत एकसारखा वाढत जातो आणि तो उच्च बिंदूला येताच एकांकिका संपते. प्रसंगांच्या आणि व्यक्तिचित्रांच्या अनावश्यक तपशिलाच्या काटछाटीतून एकांकिकेचे सामर्थ्य एककेंद्रित होते. एकांकिकेत वापरलेला प्रत्येक शब्द नाट्यगर्भ आणि अभिनयगर्भ असल्याविना तिला सामर्थ्य आणि सौंदर्य लाभत नाही असे म्हटले जाते. स्थलकालाच्या मर्यादित अवकाशात आपल्या सर्व नाट्यशक्ती एककेंद्रित करणारा, थोडक्यात उत्कट एकसंध, एकजिनसी परिणाम साधणारा संपूर्ण, स्वयंपूर्ण, एकअंकी नाट्यप्रकार म्हणजे एकांकिका अशी व्याख्या मराठी वाङ्मयकोशात दिली आहे. श्रीनिवास भणगे यांनी पाश्चात्य आणि पौरात्य अशा दोन्ही वैशिष्ट्यांना एकत्र करून एक व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते माणसाच्या आपापसातल्या आणि एकाच व्यक्तीच्या 2 मनातल्या संघर्षाची खऱ्यासारखी गोष्ट, पण खरी नव्हे, सत्य नव्हे तर सत्याभास अशी गोष्ट भाषण आणि अभिनय यांच्या रूपाने आणि संवादाच्या सहाय्याने जेव्हा रंगमंचावरून प्रेक्षकांना सांगितली आणि दाखवली जाते, ते नाटक किंवा एकांकिका. भणगे यांची ही व्याख्या नाटक आणि एकांकिका या दोन्हींना सामावून घेणारी आहे. त्यांच्या मते एकांकिका आणि नाटकाचे साध्य आणि साधन सारखे आहेत. एकांकिका नाट्यप्रकार आहे, पण नाटक नाही. दोन्हीमध्ये फरक आहे तो व्यापाचा. नाटकाचा व्याप मोठा असतो तर एकांकिकेचा छोटा. एकांकिकेची रचना काहीशी सुगम संगीतासारखी असते.
2 किंवा 3 कडव्यात एक विषय त्याच्या आशयासह, सुरांच्या सौंदर्यासह पोहोचवायचा असतो. एकांकिका ही एकरसात्मक मांडणी असते. प्रतिपाद्य विषयाचा एकच सशक्त केंद्रबिंदू लेखकाला शोधावा लागतो. संपूर्ण मांडणी एकजिनसी करावी लागते. प्रसंगांचा आणि व्यक्तिरेखांचा अनावश्यक तपशील टाळून प्रेक्षकांचे ध्यान एककेंद्री केले तर एकांकिका सामर्थ्यवान ठरते. म्हणून एकांकिकेतील प्रत्येक शब्द हा नाट्यगर्भ असावा लागतो. हे एकांकिकेचे महत्वाचे तत्व आहे. एकांकिका म्हणजे छोटे नाटक नाही, तर तो एक स्वतंत्र नाट्यप्रकार आहे. काळानुरूप नाटकाच्या स्वरूपामध्ये बदल होत गेले. 5 अंकी नाटकापासून 3 अंकी, 1 अंकी अशी स्थित्यंतरे होत गेली. या अर्थाने एक अंक म्हणजे एकांकिका असा चुकीचा अर्थ घेतला जाण्याची शक्यता आहे. सामान्यपणे एका अंकात घडणाऱ्या सर्व घटना एकाच स्थळी घडलेल्या असतात. तसेच एखाद्या अंकात लेखक एकापेक्षा अधिक स्थळांची योजना करू शकतो. गरजेनुसार एकांकिकेत एकापेक्षा अधिक प्रवेशांची दृश्यांची योजना केली जाते. नाटकाचा एक अंक आणि एकांकिका यांचे बाह्य स्वरूप सारखेच वाटू शकते, पण एकांकिकेची रचना ही नाटकापेक्षा निराळी असते. एकांकिकेच्या रचनेचे वेगळेपण हे एकांकिकेच्या अंतर्गत स्वरूपावर अवलंबून असते. एकूण एकांकिकेच्या विविध व्याख्या विचारात घेता एकांकिकेचा आशय व आविष्कार अतिशय बांधीव, पिळदार असावा लागतो. एकांकिका नाट्यविषयाच्या गाभ्याला प्रारंभी भिडते आणि पुढेही त्या केंद्राला जराही विसरत नाही. तिचा काळ आणि अवकाश दोन्ही मर्यादित असल्यामुळे परिणामाचा नेमका रोख आणि त्याची गतिमानता यांचे भान लेखकाला ठेवावे लागते. एकांकिकेमध्ये नाट्याच्या शक्यता असलेल्या मोजक्या घटना कमी कालावधीत जलद गतीने पूर्ण रूपात मांडून तीव्र परिणाम साधावा लागतो. एकांकिकेला विषयाचे वावडे नसते. एकांकिकेने काव्यात्मक, प्रहसनात्मक, चर्चात्मक, तत्वचिंतनात्मक, रहस्यमय अशी अनेक रूपे धारण केलेली दिसतात. मर्यादित व्यक्तिरेखा, मोजकेपण, अर्थगर्भ संवाद, निवडक प्रसंग आणि स्थलकालकृतीचे ऐक्य या सर्वांचा एकत्रित परिणाम एकांकिकेत साधला जातो. एकांकिकेत दिसणे आणि ऐकणे हे शक्य होत असल्याने एकांकिकेच्या सादरीकरणात दृक आणि श्राव्य या मूल्यांना महत्त्व असते. एकांकिका ही साधारणतः 20 ते 25 मिनिटांची असू शकते. ही वेळ काटेकोरपणे पाळली जाते असे नाही, पण एकांकिकेचा अवधी कमी असावा असे मानले जाते. नाटक हे पूर्वी रात्रभर चालायचे. 10 अंकांपासून 5 अंकांपर्यंतचे प्रयोग असायचे. हळूहळू हे नाटक 2 अंकांपर्यंत आणि 1-1.5 तासाचे झाले. म्हणून वेळेचा आणि अंकांचा निकष काटेकोरपणे लावून 2 नाट्यप्रकारातील फरक स्पष्ट करणे अवघड आहे. विजय तेंडुलकर यांनी एकांकिकेच्या लांबीवर 45 ते 50 मिनिटांचे बंधन असावे आणि कुठलीही गोष्ट संपावी असे वाटू लागते तेव्हा ती संपावी असे म्हटले आहे. थोडक्यात एकांकिकेचा कालावधी कमी असावा. तिचा आशय एककेंद्रित असावा. सामान्यतः एकांकिकेत एकच प्रसंग किंवा एखादीच घटना यावर कथानक बेतलेले असते.